किती सुरेख दिसतेस तू. कोणाची नजर नको हो लागायला. अरे वा, बरं वाटतंय. फक्त बरं नाही, मला खूप प्रसन्न वाटतंय. हो, एकदम प्रसन्न वगैरे. अरे वा, एकदम अचानक. सनई ऐकू येते. हा. मला सनई खूप आवडते अक्षय. ओ, सनईच्या आवाजामुळे प्रसन्न वाटतंय. तू कधी सांगितलं नाहीस मला की तुला सनई आवडते म्हणून. मला वाटत होतं ते आपलं रॉक आणि जॅझ म्युझिक आवडत असणार. सेम पिच. मलाही सनई आवडते. खरंच? तुला माहितीये अक्षय, मी ठरवलं होतं की माझ्या लग्नात मी नवऱ्याच्या कानात सांगेन की मला सनई खूप आवडते. जशी आपल्या लग्नात वाजली होती ना तशीच. पण ओ माय गॉड, आपलं लग्न. आपण दोघेही थाऱ्यावर नव्हतो ना. अमृता, आपण बाहेर जाऊया जेवायला. काय झालं हसायला? मागच्या वेळेला जेव्हा तू मला म्हणाला होतास की आपण बाहेर जाऊया, तेव्हा तू मला वकिलांकडे घेऊन गेला होतास सह्या करायला. नाही नाही, आपण आता छान लंच करू आणि गप्पा मारू. हा, चालेल. मग जा, माईकडून परमिशन घे. अक्षय, माईंना सांगायचं का? नाही म्हणजे आत्ताच मी आजारपणातून उठली आहे ना. बाहेर खायचं वगैरे म्हणलं की माई नको म्हणते. सांग, अक्षय हट्ट करतोय, मग देईल माई परमिशन. चालेल, मी सांगून आले. हा. आणि अमृता, आपण यापुढे कोणापासूनही काहीही लपवायचं नाही. मला कळलंय अमृता, तू माझ्या प्रेमात आहेस आणि मी सत्य सांगितल्यावर तू दुखावली जाणार आहेस. पण मला उशीर करून नाही चालणार. मला तुला हे सांगावंच लागेल की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. मला तुला हे वेळीच सांगावं लागेल. अमृता, भाग्यश्री हॉल मधूनच येतोय ना सनईचा आवाज. ते जाऊ दे ना. ऐक ना अमृता, तुझ्यासाठी ना आम्ही साडी आणि गजरे आणले. तुला ही साडी नेसायची आणि हे गजरे माळायचे. कशासाठी? नाही म्हणजे काय आज? कशासाठी ते लवकरच कळेल तुला. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. चल आपण तयार करू. ये 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 ये. अगं ये लवकर आमच्यासोबत. चल. एक मिनिट, हा कुर्ता घालायचा मी आता? हा, का? काय घरी काही कार्यक्रम आहे का? नाही, सनई वगैरे पण वाजते. काय? तू घे तर हा कुर्ता घे आणि घालून खाली, कळेल तुला. बर. आणि जर तुला काही मदतीची गरज लागली तर मला सांग. मदत कशाबद्दल? असंच सांगावंसं वाटलं. ओके, मी चेंज करून येतो. ओके. अक्षय, तुला जर मदतीची गरज लागली तर सांगशील ना मला? हो. नाही, मी तिथेच आहे आसपास. ओके. अगं बाई, आज एकदम सनई. पण किती छान वाटतं नाही? अगदी प्रसन्न वाटतं. चालते ना. मला ना तुमची ही पुन्हा लग्नाची कल्पना खूप आवडली. आणि घरात कार्य असलं ना की कसं प्रसन्न वातावरण आपोआप तयार होतं. खरंय.
अरे घरातल्या घरात असलं तरी काय झालं, अक्षय अमृताचं लग्न आहे. सनई तर लागलीच पाहिजे. हो ग बाई. साधना, तुम्ही अशाला असतात की जणू काही आपलंच पुन्हा लग्न आहे. एश काय अगदी अगदी असंच आपल्या लग्नात तुम्ही लाजला होतात, आजही आठवतंय. काय हो तुम्ही. माई माई काय झालं, एवढी हसतेस काय तू? अण्णा अरे अनंता, वरपिता कुठे? त्याला सांग ठेवणीतले कपडे घालून चांगला तयार व्हायला. अहो अण्णा, वरपिता तयार आहेत. वर खूप खुश सुद्धा आहेत, कारण त्यांच्या मुलाचं सगळं मार्गी लागतंय. खरंय रे बाबा, अगदी खरंय. त्यावेळेचं लग्न आणि आत्ताचं त्यांचं लग्न किती फरक आहे नाही. हो. आज कसे आपण सगळे आनंदात आहोत. अगदी म्हणजे सगळ्या शंका मिटल्या, संभ्रम दूर झाले, सगळीकडे आनंदी आनंद आहे. आता खरा तर दोघांचा संसार सुरू होणार. हो. अरे अनंता, गुरुजी नाही आलेत अजून, कॉल कर त्यांना. हो, करतो लगेच. बरं मी बघते तयार झाल्यात की नाही मुली. ए शर्मिष्ठा, आपण हा पण घालून बघूया का हार? नाही नको ग वहिनी. बघ ना, ही अशीच किती सुंदर दिसतीये ना. खूप गोड दिसते अमृता. खरंच तुझ्यावर हा शालू ना खूप गोड दिसतोय. थँक्यू. पण आता तरी मला सांगाल का, हे सगळं काय चाललंय? शालू, दागिने. जरा थांबशील का? कळेल थोड्या वेळाने. आणि एवढी कसली घाई लागली आहे तुला? धीर शर्मिष्ठा, धर, थोडासा धीर. झाली का तयार? अगो बाई, किती सुरेख दिसतेस तू. कोणाची नजर नको हो लागायला. नाही, तुम्ही तरी सांगा ना, काय चाललंय? म्हणजे शालू, दागिने, आपल्या घरी पूजा आहे का? कळेल, सगळं काही कळेल हो. इतकी घाई काय लागली तुला? तुम्ही आटपा का लवकर लवकर. चला तयार होऊन या लवकर. हा हो माई. सगळे खोळंबलेत तुझ्यासाठी. या लवकर तिला घेऊन. हा. ए सांगा ना, काय चाललंय? माई काय म्हणाले आता? कळेल लवकरच, थोडा धीर धर. सांगितलं ना कळेल. तू बस चल. गुरुजी, सर्व तयारी व्यवस्थित आहे ना? झाली की नाही सगळी तयारी तुझी? हो माई. आटप की मग पटपट. आणि हे काय केस कशाला मोकळे सोडलेस? हा, गजरा घालायचा ना छान. अरे वा, छान सजवलंय घर. काय कसली पूजा आहे का? काय विधी, काय तिथी वगैरे काही आहे का? कळेल कळेल तुला. ये. बस ये ये. मी बसायचंय पूजेला. काय चाललंय? बस बस बस. कळेलच तुला आता. गुरुजी अजून काय हवंय का? नाही, कन्येला बोलवा. हो बोलवते. भाग्यश्री. हो माई आले. हा वा.
नाही, हे सगळं कळेल, सगळं काही कळेल. ये बस, ये लवकर. ये. बस. बस, कळेल अरे सगळं. काय घाई आहे, कळेल. माई, अण्णा, बाबा काय चाललंय? अरे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तुमचं पुन्हा एकदा लग्न लावलं जाणार आहे. पुन्हा लग्न? नाही. काय आवडलं की नाही सरप्राईज? अगं आधी तुमचं लग्न झालं होतं ते तुम्हा दोघांच्या मनाविरुद्ध. पण आता तुम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करताय. एकमेकांशिवाय क्षणभरही राहू शकत नाही आहात. आणि हे आम्हाला सगळ्यांनाही आता कळून चुकलंय. तुम्ही तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करताय. म्हणून म्हटलं की सगळं विधिवत करावं आणि मगच तुम्ही सुरुवात करावी, नाही का? म्हणून तुमच्या ह्या लग्नाचा आम्ही घाट घातलेला आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात छान करा. बघ बघ बघ, आधी जेव्हा तुमचं लग्न झालं होतं ना तेव्हाची अमृता आणि आताची अमृता ह्याच्यात किती फरक दिसतोय. तेव्हा विधी चालू असताना अमृताची नजर अगदी दगडासारखी झाली होती. आणि आज आज नजर वर करून कुणाकडे बघत नाहीये. बघ बघ केवढी लाजतीये. शर्मिष्ठा, अगं मुंडाव्या बांधताना घे घे. हो माई. अक्षय दादा, मी आज खरंच खूप खुश आहे तुमच्या दोघांसाठी. झालं. त्याला बघू. घट्ट बांधा शर्मिष्ठा आणि करवली आहेस तू, मान घे त्याच्याकडून. मला हे सगळं अजिबात बघवत नाही. यांचं लग्न म्हणजे आपल्या हरण्याचं सेलिब्रेशन आहे. जखमांवर मीठ चोळत आहेत हे सगळे काढे. या नक्कीच्या जागी खरं तर कियारा हवी होती, कियारा. झालं. सुरू कर. करायची सुरुवात. हो हो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. थांबा. अक्षय, मला हे लग्न करायचं नाहीये. अक्षय, काय करतोयस तू अक्षय? अय्या माई, अपशकुन झाला. वसुधा, अक्षय, तुला हे लग्न करायचं नाहीये? नाही करायचं मला हे लग्न. अक्षय, अरे तू काय 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 बोलतोयस काय तू हे?
अरे तुझ्या लाडक्या अमृता बरोबरच तुझं लग्न करून देत आहेत ना परत, मग असा का ओरडतोय? काय काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? प्रॉब्लेम हा आहे ना की मला हे लग्न करायचं नाहीये, आणि तेव्हाही लग्न करायचं नव्हतं. माई माई बघा हो, बघा काय बोलतोय बघा. हा काय? कारण माझं अमृतावर प्रेम नाहीये. अक्षय, अरे काय बोलतोयस तू? अक्षय, तुझं प्रेम आहे माझ्यावर, प्रेम आहे अक्षय, म्हणून तर म्हणूनच तर तू ती अनवट होळी खेळलीस ना रे माझ्या बरोबर, आणि त्याच होळीत तू मला आय लव्ह यू म्हणालायस. आणि मी आजारी पडले, मी थांबवलं नाही तुला. तू स्वतःच लंडनची टूर कॅन्सल केलीस ना, फक्त माझ्यासाठी. माझी केवढी काळजी घेतलीस तू, अगदी फुलासारखं जपलंस मला. प्रेम आहे म्हणूनच ना. प्रेम आहे माझं तुझ्यावर, पण तुला जसं वाटतं तसं प्रेम नाहीये. एका मित्राचं आपल्या जिवलग मित्रावर असतं ना, तसं प्रेम करतो मी तुझ्यावर. नवरा बायकोंमध्ये असतं तसं प्रेम नाही करत. आपल्या दोघांच्या मध्ये आधी मैत्री पण नव्हती, पण ती झाली कारण आपल्या दोघांचा उद्देश एक होता, या लादलेल्या लग्नातून, या बंधनातून मोकळं होण्याचा. त्या प्रवासात आपली खूप छान मैत्री झाली. आपण दोघांनी ठरवलं होतं की याच्यातून वेगळं व्हायचं. म्हणून मी तुला माझ्या बाजूने कोणतीच कमिटमेंट कधीच नव्हती दिली. अक्षय, तू मस्करी करतोयस? गंमत वाटते ही सगळी तुला? गंमत करत नाहीये. गंमत नाही करत आहे,
खरं बोलतोय मी मनापासून. अमृता यार, तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. तुझ्याशी बोलल्याशिवाय मला चैन नाही पडत. तुझ्याशी गोष्टी शेअर केल्याशिवाय मला छान नाही वाटत. तुझ्या सल्ल्याशिवाय माझा कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. इतकी तू मला हवी माझ्या आयुष्यात, पण एक मैत्रीण म्हणून. हे सगळं मला जाणवलं या 4 दिवसात जेव्हा आपण बोलत नव्हतो. मी वेड्यासारखं अस्वस्थ झालो तुझ्याशी बोलण्यासाठी, पण ती अस्वस्थता माझं प्रेम नव्हतं अमृता. मी तुझ्यावर तसं प्रेम नाही करत. मग ती होळी, आपल्या सेल्फीज, सगळ्यांसमोर तू माझ्या प्रेमात आहेस असं दाखवलं, ते सगळं काय आहे मग? दिसतं तसं नसतं असं आपण नेहमीच म्हणतो, पण इथे मात्र जे दिसतं तेच असतं. इथे म्हणजे कुठे? बिग बॉसच्या घरात. पहा बिग बॉस आपल्या मराठीत 15 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता. आता बिग बॉस म्हटलं की चर्चा तर होणारच.